इस्रायलने युद्धविरामाचे उल्लंघन केल्यानंतर इराणकडून हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय, परवानगीशिवाय सीमा पार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जहाजांना नष्ट करू, इराणची धमकी। अमेरिका इराणमध्ये युद्धविराम झाल्यानंतर सुद्धा इस्रायलची आक्रमक भूमिका कायम। लेबनॉनची राजधानी बैरूतवर इस्रायलचा हल्ल्यामध्ये 254 लोकांचा मृत्यू तर 1500हून अधिक लोक गंभीर जखमी। युद्धविराम आणि युद्ध एकत्र चालू शकत नाही। अमेरिकेनं दुटप्पीपणा थांबवून एकाची निवड करावी। लेबनॉनमधील हल्ले त्वरित थांबवा, अन्यथा सैन्य कारवाई करू, इराणचा इशारा। इराणच्या 10 मागण्यांची यादी डोनाल्ड ट्रम्प यांनी कचरापेटीत फेकली। ट्रम्प तडजोड म्हणून इराणच्या मागण्यांचा प्रस्ताव कधीही स्वीकारणार नाहीत, व्हाईट हाऊसच्या सचिव कॅरोलिन लेविट यांचा दावा। युद्धविरामानंतर उद्या अमेरिका इराण यांच्यामध्ये पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये शांतता चर्चा। ट्रम्प एक टीम पाकिस्तानमध्ये पाठवणार। इराण मात्र इस्रायलच्या हल्ल्यांमुळे भडकला। उद्याच्या बैठकीवरून काय भूमिका घेणार याकडे लक्ष। गरज भासल्यास पुन्हा युद्ध सुरू करण्याची तयारी। इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचं मोठं वक्तव्य। हिजबुल्लाह विरोधातील कारवाई सुरूच राहणार, अजूनही अनेक लक्ष्य गाठायचं बाकी, इस्रायलचा इशारा।